धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे भाव घटले। 3 रुपये किलोने टोमॅटोची विक्री, शेतकरी चिंतेत। पुण्याच्या नारायणगावात टोमॅटोचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी हवालदिल। टोमॅटोच्या कॅरेटला 500 ते 600 रुपयांचा मिळणारा भाव 150 ते 200 रुपयांनी घसरला। नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीच्या खरेदी विक्रीतून 50 कोटींची उलाढाल। मात्र मागच्या वर्षीपेक्षा खरेदी विक्रीत 50% घट। यंदा मिरचीला चांगला दर नाही। धुळ्यातील शिरपूरमध्ये हरभरा काढणीला सुरुवात। यंदा चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। नाफेडमार्फत तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू। धुळे जिल्ह्यात 47 शेतकऱ्यांची नोंदणी। तुरीला 7500 रुपये दर, तर जिल्ह्यात 7 खरेदी केंद्र मंजूर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट झाल्यानं शेतकरी हवालदिल। नांदेडच्या मुखेड तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव। औषध फवारणीसाठीचा खर्च वाढला, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात। वाशिममध्ये सीसीआयची खरेदी बंद। कापसाला अपेक्षित दर नाही, त्यामुळे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शेतकरी दर नसल्यामुळे अडचणीत। पुण्याच्या नारायणगावमध्ये तापमानाचा पारा वाढला। मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। उत्पादनात घट होण्याची शक्यता। चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्यांनी टरबूज पिकातून लाखोंचा नफा मिळवला। अजयपूरमध्ये युवा शेतकऱ्यांकडून 10 एकरात टरबूजाची लागवड, एकरी 1 लाख निव्वळ नफा मिळवला। जळगावच्या चोपड्यात हरभरा काढणीला सुरुवात। मात्र हरभऱ्याला भाव कमी मिळत असल्याने शेतकरी चिंतेत। हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीत अधिकारी कर्मचारी नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त। समितीतील कामं रखडत असल्याने प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या 103 गावांना हर घर जल योजनेची प्रतीक्षा। फक्त 20 गावातच पाण्याची सुविधा। गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च, मात्र कामं अर्धवट झाल्याचा आरोप। यवतमाळच्या जामडोह गावात गेल्या 10 वर्षांपासून पाणी टंचाई। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। टाकीचं काम रखडल्यानं जामडोह गावात पाणी टंचाई। पाण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन। अहिल्यानगरमध्ये समन्यायी पाणी वाटप विषय पुन्हा ऐरणीवर। 15 मार्चपर्यंत मांदाडे समितीच्या अहवालावर हरकती आणि अभिप्राय नोंदवण्याचं आवाहन। बीडमध्ये नागरिकांना मे आणि जून महिन्यात पाणी टंचाईची शक्यता। माजलगावच्या धरणात केवळ 54.10% पाणीसाठा शिल्लक। रब्बी पिकं वाचवण्यासाठी धरणातून तिसरं आवर्तन सुरू। नाशिकच्या चणकापूर धरणातून गिरणा नदीच्या पाण्याचा विसर्ग। कळवण, देवळा, सटाणा आणि या तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा। नागपुरात जीबीएसच्या आणखी 2 रुग्णांची नोंद। शहरात आतापर्यंत एकूण 23 रुग्णांची नोंद। सोलापूर करमाळा पाथुर्डी केम रस्त्याची दुरवस्था। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे। रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। धाराशिवच्या परंड्यातील सीना नदी, उल्का नदीचा सर्व्हे। पुराच्या पाण्याची सीमा निश्चित करण्यासाठी सर्व्हे। जळगावात जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन QR कोड उपलब्ध। QR स्कॅन करून घरबसल्या नागरिकांनी आपली तक्रार नोंदवता येणार। अमरावतीच्या मेळघाटातील पाणवठ्यावर वाघाच्या कळपांचं दर्शन। तर मेळघाटात व्याघ्र प्रकल्पातर्फे 3रं सर्वेक्षण पार। गावात सीबीएसईच्या मराठी पेपरला चक्क शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचा प्रकार। मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून विद्यार्थ्यांना उत्तरं लिहून पाठवत असल्याचं समोर। यावलच्या किनगावातील धक्कादायक प्रकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर ठाकरे गटाचं आंदोलन। उद्योगांच्या परवानग्या रोखून धरल्यानं आंदोलन। अकोल्याच्या अकोटमध्ये रेल्वे उड्डाणपुलावर ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको। वाढत्या अपघातामुळे उड्डाणपुलावर पथदिवे, गतिरोधक लावण्याची मागणी। कर वसुलीसाठी वाशिम नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर। 31 मार्चपूर्वी 15 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट। आतापर्यंत 10 कोटींची कर वसुली पूर्ण। अहिल्यानगरमधील मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध। मढी यात्रेदरम्यान ग्रामपंचायत आणि देवस्थानचा मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीचा निर्णय। मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणेंचा विरोध। ग्रामपंचायतीचा ठराव घटनाबाह्य असून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा यामागे उद्देश असल्याचा प्रताप ढाकणेंचा आरोप। जळगावच्या धरणगावात ज्येष्ठ वकील राहुल पारेख यांच्यावर हल्ला। घटनेचा निषेध व्यक्त करत धरणगाव वकील संघ आणि एरंडोल वकील संघाकडून पोलीस ठाण्यात निवेदन। आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी। पुणे शहर पोलीस ॲक्शन मोडवर। शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी। वाढती गुन्हेगारी आणि वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट।
पूर्ण केलेल्या विकास कामांची थकबाकी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार शासकीय कंत्राटदार संघटनेचा राज्य सरकारला इशारा. शासकीय कंत्राटदारांचे हजारो कोटींचे बिल प्रलंबित. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा. बदलापुरात तरुणावर जीवघेणा हल्ला. जुन्या वादातून धारदार शस्त्रानं वार. विशाल राठोड या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. वर्धा जिल्ह्यात तलाठ्यांचं 3 दिवसीय असहकार आंदोलन. विविध मागण्यांसाठी तलाठी आक्रमक. काळ्या फिती लावून अधिकाऱ्यांना निवेदन. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवून देण्यासह विविध सुविधा लागू करण्याची मागणी. धुळ्याच्या साक्रीत महावितरणच्या पोलचा रस्त्याच्या डांबरीकरणाला अडथळा. पोलमुळे अपघाताचा धोका वाढल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पोल हटवले जातील असं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आश्वासन. अमरावतीमध्ये प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांचा कर्जदारांसाठी मेळावा. फायनान्स कंपनी आणि बँकेने बेकायदेशीररित्या वसुली करू नये, बच्चू कडूंचा इशारा. ओबीसींची जातीय जनगणना करण्याची मागणी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची मागणी. मागण्या मान्य न केल्यास 31 मार्च नंतर आंदोलनाची भूमिका घेणार, तायवाडेंचा इशारा. पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत. काँग्रेसचे 8 ते 10 पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. अंतर्गत नाराजीमुळे पदाधिकारी नाराज. परभणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश. मंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार. राजकारणासाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार. मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. सारंगी महाजन यांच्या परळीतील जमीन प्रकरणावर 15 मार्च रोजी सुनावणी. सारंगी यांचा गोविंद मुंडेंवर 63 गुंठे जमीन कमी पैशात खरेदी केल्याचा आरोप. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांविरोधात शिर्के घराणं आक्रमक. चित्रपटातील वादग्रस्त भाग तात्काळ काढण्याची शिर्के घराण्यांची मागणी. छावा चित्रपटाविरोधात शिर्के घराण्यानं पुकारलेल्या लढ्याला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा. दिग्दर्शकांविरोधात न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा.